भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील बेटाडा रेती घाटावर हायड्रोलिक पद्धतीच्या रेतीच्या ट्रॉलीचा नट कसत असताना ट्रॉलीच अंगावर कोसळली। यात ट्रॉलीखाली दबून तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे। तरुण मृतकाचे नाव लोकेश भाकुरू बुधे, वय 27 वर्ष, राहणार बेटाडा। ही घटना रविवारी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान घडली आहे। यात ट्रॉलीच्या खालच्या भागात तो पूर्णपणे सापडला। हायड्रोलिकच्या जागेवर त्याची मान व खांदा सापडला गेल्याने त्याला तिथून निघता न आल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला। या घटनेची माहिती होताच मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले। ट्रॅक्टरमध्ये सापडलेला लोकेश बुधे याला बाहेर काढण्यात आले व याचं पार्थिव शरीर शवविच्छेदनानंतर रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।